जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजयजी कुटे हे शेतकऱ्यांच्या प्रश्नांविषयी सदैव जागरूक असतात आणि वेळ प्रसंगी स्वपक्षाच्या सरकारच्या विरोधात सुद्धा शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी ते विषय मांडत असतात आणि याच्यासाठी खूप हिंमत लागते आणि ती हिंमत संजयभाऊ कुटेंनी परवाच्या दिवशी विधानसभेत बोलताना दाखवली आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफी असेल, पीक विमा असेल, यासाठी गेल्या 10 वर्षात संजूभाऊंनी जेवढा आवाज उठवला तितका एकाही आमदारांनी आतापर्यंत उठवलेला नाही आणि खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या विषयावर सदैव जागरूक राहून आपल्या पदाची गरिमा सुद्धा एखाद्या वेळेस न पाहता स्वहित किंवा स्वतःचं हित सुद्धा न पाहता केवळ शेतकऱ्याचं हित आपल्या प्रथम त्यांच्या कार्यपद्धतीत ते ठेवतात. यासाठी त्यांचं अभिनंदन करावं तेवढं थोडंच आहे. खऱ्या अर्थानं आताची जी कर्जमाफी आहे त्या कर्जमाफीच्या संबंधात शासनाने सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी जे काही निर्देश दिले आहेत आणि सुरुवातीला जो GR काढला त्या GR मध्ये सुद्धा खूप बदल करून शेवटच्या लाभार्थ्याला शेतकऱ्याला त्याचा फायदा होईल अशा प्रकारचा तो GR आहे. परंतु सरकार कोणाचंही असो त्याची अंमलबजावणी हे अधिकारी करत असतात आणि अधिकारी जे काही काँग्रेस दर्जीने किंवा विरोधी पक्षाचे मिळलेले अधिकारी असतात ते याला कुठेतरी बदनाम करण्यासाठी प्रयत्न करत असतात आणि त्या अधिकाऱ्यांवर टोप टाकताना त्यांनी मग तो अधिकारी कोण आहे काय याचा विचार न करता तो शेतकऱ्यांचा विषय चालू असताना 293च्या अन्वये जी चर्चा चालू होती ते चर्चा चालू असताना अधिकारी उपस्थित नाहीत हा मुद्दा त्यांनी विधानसभेत मांडला आणि त्याच्यासाठी त्यांचं खऱ्या अर्थानं सर्व महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे असे त्यांनी आपला विषय मांडला. त्यांचा जो आवेश होता तो खऱ्या अर्थाने शेतकऱ्याप्रती असलेलं त्यांचं प्रेम होतं. परंतु काही कालचे नेते आपली लायकी काय याचा सुद्धा विचार न करता आपण कोणाच्या विरोधात बोलतो, आपण कोणामुळे मोठं झालो याचाही विचार न करता केवळ प्रसिद्धीसाठी एवढ्या मोठ्या कुटे साहेबांच्या विरोधात बोलणं, तेही बोलणं म्हणजे एक प्रकारे त्यांनी शेतकऱ्यांच्या विषयी मांडलेला जो विषय आहे त्याच्या विरोधात बोलणं म्हणजे त्यांनी शेतकऱ्यांचा अपमान केला असं मला या प्रसंगी म्हणायचं आहे. कारण शेतकऱ्याला काही जातपात पंथ किंवा पक्ष नसतो. शेतकरी हा शेतकरी आहे आणि शेतकरी जगला तरच हा समाज जगेल, हा देश जगेल ही भावना घेऊन कुटे साहेबांनी बोलले आहेत आणि त्याच्यासाठी शेतकऱ्यांच्या विषयासाठी तरी सर्वांनी त्याच्या पाठीमागे उभं राहायला पाहिजे आणि त्यांच्या पाठीमागे उभं राहून शेतकऱ्यांचा फायदा ज्या ज्या पद्धतीने करता येईल तो आतापर्यंत कुटे साहेबांनी केला आहे. जळगाव जामोद मतदारसंघात आतापर्यंत विक्रमी विमा सुद्धा मिळाला आहे. परंतु हे जे काही विरोधी पक्षाचे म्हणजे स्वयंभू शेतकरी नेते आहेत त्यांची ही पद्धत आहे की एखादा मुद्दा भेटणार आहे असं माहिती घेऊन उपोषणाला बसणे, त्याच्याविषयी काही आंदोलन करणे किंवा आपल्या स्वतःचेच काही व्हिडिओ टाकून आपणच काहीतरी त्यांच्यापेक्षा मोठे आहे की त्यांच्या बरोबरीचे आहे काय याचा ते दाखवण्याचा प्रयत्न करतात. परंतु या प्रसंगी मी एवढंच म्हणेल की त्यांनी कुटे साहेबांवर बोलणं म्हणजे पहाडावर थुंकण्यासारखं आहे आणि कुटे साहेबाला काही फरक पडत नाही. कुटे साहेब सत्य मांडताना आपली बाजू मांडत असताना आणि जी जनताचे उपयोगी आहे, शेतकऱ्यांचे उपयोगी आहे ते बाजू मांडत असताना ती एक बाजू मांडतात आणि त्यावर्षी ते दुसरा कोणताही विचार करत नाहीत. अशा मोकळ्या मनाचा तो माणूस आहे आणि त्यांचं अभिनंदन केवढं करावं तेवढं थोडंच आहे. त्यासाठी जनतेने शेतकऱ्यांनी त्यांच्या पाठीमागे उभं राहावं आणि अशा नकली शेतकरी नेत्यांपासून सुद्धा सावध राहावं कारण शेतकऱ्यांचा फायदा झाला पाहिजे ही त्याच्यामागची भूमिका आहे. बरं, त्यांनी बोलताना पुढे असंही म्हणाले की बोलबच्चन नेते, बोलबच्चन आमदार, त्याच्यानंतर कॅमेरा मोठ्या मोठ्या ओरडा करतात, तर या त्यांच्या शब्दांचा तुम्ही निषेध करावं. 100% निषेध करू. म्हणजे या त्यांनी मला असं वाटतं की त्यांनी नाव घेतलं नाही पण त्यांचा रोग त्यांच्याकडेच होता. कुटे साहेबांच्या बद्दल जर बोलायचं झालं तर ते निश्चितच बोलबच्चन नाहीत. त्यांचा मतदारसंघातल्या सगळ्या लोकांना अभ्यास आहे की ते जे बोलतात तेच करतात आणि जे बोलतात ते करण्यासाठी त्यांना जे काही किंमत मोजावी लागली ती मोजतात. म्हणजे सन्माननीय मुख्यमंत्र्यांशी बोलायचं असेल, आणखी काही बोलायचं असेल ते संबंधित अधिकाऱ्याला, संबंधित मंत्र्याला सुद्धा ते भेटून आतापर्यंत त्यांचा जर तुम्ही सगळी फाईल काढली, त्यांचा अभ्यास काढला की त्यांनी जे जे विधानसभेत मांडलं ते शेतकऱ्यांना आणि सामान्य जनतेला सुद्धा त्यांनी मिळवून दिलं असा त्यांचा प्रयत्न आहे. म्हणजे आता आगामी त्यांच्या जे काही विषय आहेत ते शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी आहेत आणि ते आपल्याला दिसतीलच. धन्यवाद.